ऐक ना ताई, काय रे एवढा का सुकलास? उपवास आहे ग माझा, भूक लागली आहे. मिसळ खाणार? उपवासाची मिसळ? 10 मिनिटात करते. उपवासाची मिसळ करण्यासाठी आपण वापरतोय केप्रची इन्स्टा उपवास मिसळ, जी 10 मिनिटात तयार होते. एका बॉक्समध्ये आपल्याला मिळतं उपवास मिसळ करी मिक्सचं 1 पॅकेट आणि चिवड्याचे 2 पॅकेट. आता मिसळीचा रस्सा करू. कढईमध्ये घेऊयात 2 चमचे साजूक तूप. तूप गरम झालं की यामध्ये करी मिक्सचं संपूर्ण 1 पॅकेट घालायचं आणि याला मंद आचेवर 2 मिनिटांसाठी परतून घेऊ. 2 मिनिटं परतलं. आता यामध्ये 300 ml उकळतं पाणी घालायचं, याला मिक्स करायचं आणि 3 मिनिटांसाठी उकळून द्यायचं. 3 मिनिटांनी रस्सा उकळला, याच्यावर झाकून याला मंद आचेवर अजून 3 मिनिटं शिजवून घेऊ. अजून 3 मिनिट झालेली आहेत, चेक करूयात. आणि हे बघा, मस्त दाटसर उपवासाच्या मिसळीचा रस्सा तयार. वरून कोथिंबीर पेरू आणि गरमागरम उपवासाची मिसळ सर्व्ह करू. सर्विंगसाठी बोलमध्ये घेऊयात उपवासाच्या चिवड्याचं 1 पॅकेट. हे पॅकेट बोलमध्ये घातलं, त्यावर मिसळीचा रस्सा ओतूयात. वा, मस्त. वरून चिरलेली कोथिंबीर किंवा ओला नारळाचा चव घाला. गरमागरम उपवासाची मिसळ तयार. हे घे, सांग कशी झाली आहे. अगं ताई, मिसळ तर झकास झालीये.